नमस्कार. पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पुन्हा येणारे 500 प्रश्न आज आपण घेणार आहोत. अतिशय कमी वेळेमध्ये हे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 2. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिकानेर येथे. प्रश्न 3. कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी असे म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 4 पाहूया. प्रश्न 4. पंचायत राज दिन कधी असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. प्रश्न 5. चेराव नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम. प्रश्न 6. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीकाठावर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा. प्रश्न 7. पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे सावरकर यांनी. प्रश्न 8 पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 9. पैनगंगा नदीच्या उगमस्थान कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. प्रश्न 10. दारणा धरण कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न 11 पाहूया. सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दापोली रत्नागिरी इथे. प्रश्न 12. युनिसेफ कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बालके. प्रश्न 13. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे नियुक्ती कोण करतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 14. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. प्रश्न 15. वारकरी संप्रदायाचा पाया कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. प्रश्न 16. वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम यांना. प्रश्न 17. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्यावरण. प्रश्न 18. मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 19. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 20. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सममूल्य भार. प्रश्न 21. माणिकडोह बिबट्या प्रजनन केंद्र कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जुन्नर. प्रश्न 22. लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे लिडार. प्रश्न 23 पाहूया. ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे वित्त मंत्रालय. प्रश्न 24. पॉस्को ॲक्ट कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बाललैंगिक अत्याचार. प्रश्न 25. कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोसी नदीला. प्रश्न 26. कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीला. प्रश्न 27. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे दामोदर नदीला. प्रश्न 28. जननी सुरक्षा योजनाचे ध्येय काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे माता मृत्यूदर कमी करणे. प्रश्न 29. राजे रब्बी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्यात. प्रश्न 30. भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे धूम दार्जिलिंग. प्रश्न 31. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ठकी. प्रश्न 32. 1772 मध्ये कोणी जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे हेस्टिंग यांनी. प्रश्न 33. ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 34. माहिती अधिकार 2005 मधील एकूण किती कलमे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 31. प्रश्न 35. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे विस्तार अधिकारी. प्रश्न 36. सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायत समिती उपसभापती. प्रश्न 37. ग्रामपंचायतच्या अनुदानास कोण मान्यता देते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 38. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1930 ते 34. प्रश्न 39.
महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर गोंदिया. प्रश्न 40, सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते मुंबई. प्रश्न 41, महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते मुंबई. प्रश्न 42, विदर्भ एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोंदिया ते मुंबई. प्रश्न 43, सिंहगड रेल्वे एक्सप्रेस कोठून कोठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे मुंबई. प्रश्न 44, डेक्कन एक्सप्रेस कुठून कुठे जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे ते मुंबई. प्रश्न 45, कालीसागर संयुक्त प्रकल्प कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश इथे. प्रश्न 46, पेंच प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश इथे. प्रश्न 47, बावनथडी प्रकल्प कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश इथे. प्रश्न 48, लेंडी प्रकल्प कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तेलंगणा इथे. प्रश्न 49, दूधगंगा प्रकल्प कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र कर्नाटक इथे. प्रश्न 50, तिल्लारी प्रकल्प कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र गोवा इथे. प्रश्न 51, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 800 किलोमीटर. प्रश्न 52, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1948. प्रश्न 53, 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती S.K. दार. प्रश्न 53, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर इथे. प्रश्न 54, देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोल्डन बर्ड विंग. प्रश्न 55, महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियालचे शास्त्रीय नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टेरॉन फॉनिकॉप्टेरा. प्रश्न 56, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्तपट्टिका. प्रश्न 57, महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक इथे. प्रश्न 58, फुले देई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 59, राज्यात विकास आयुक्त म्हणून कोण कार्यरत असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य सचिव. प्रश्न 60, सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 124. प्रश्न 61, उच्च न्यायालयाचे कलम कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 214. प्रश्न 62, ग्रामसभेचे कलम कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 243 अ. प्रश्न 63, घटनात्मक आणीबाणीचा कलम कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 356. प्रश्न 64, आर्थिक आणीबाणीचा कलम कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 360. प्रश्न 65, राष्ट्रीय आणीबाणीचा कलम कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 352. प्रश्न 66, निवडणूक आयोगाचा कलम कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 324. प्रश्न 67, घटना दुरुस्तीचा कलम कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 368. प्रश्न 68, कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्पृश्यता नष्ट करणे. प्रश्न 69, ग्रामपंचायत स्थापनाचे कलम कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 40. प्रश्न 70, कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. प्रश्न 71, राष्ट्रपती पदाचे कलम कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 52. प्रश्न 72, राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत कोणत्या कलमात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 61. प्रश्न 73, कलम 63 कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती. प्रश्न 74, कलम 72 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. प्रश्न 75, संसद रचनेचा कलम कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 79. प्रश्न 76, राज्यसभा रचनेचे कलम कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 80.
प्रश्न 77, लोकसभा रचनेचे कलम कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 81. प्रश्न 78, गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आचार्य अत्रे यांनी. प्रश्न 79, देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 80, छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1918ला. प्रश्न 81, गुलशनबाद हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न 82, भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू यांना. प्रश्न 83, आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान. प्रश्न 84, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे वीरा शिंदे. प्रश्न 85, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 86, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हुबळी. प्रश्न 87, गणपतीचे अर्धपीठ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव. प्रश्न 86 चेंज झालेला आहे, तर आता भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म हे हुबळी नाही आहे, हे 2 नंबरचे आहे. प्रश्न 88, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1993. प्रश्न 89, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1992. प्रश्न 90, भारतरत्न पुरस्कार पदावर कोणते चिन्ह असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सूर्य. प्रश्न 91, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे विज्ञान क्षेत्र. प्रश्न 92, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 93, जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे चिनी. प्रश्न 94, आदिमानवाने जनावरांचा काय म्हणून उपयोग केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे अन्न. प्रश्न 95, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरुवनंतपुरम. प्रश्न 96, स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 97, धागडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 98, चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे शुक्ल पक्ष. प्रश्न 99, महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. प्रश्न 100, राजस्थानमधील घाना अभयारण्य कशासाठी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बदक. प्रश्न 101, पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6371 किलोमीटर. प्रश्न 102, ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्मा रोसेक. प्रश्न 103, लोकपाल संस्था स्थापन करणारा पहिला देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. प्रश्न 104, देशातील पहिला घुबड महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पिंगोरी पुरंदर इथे. प्रश्न 105, जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न 106, पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गंगाधर पानतवने. प्रश्न 107, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वरी. प्रश्न 108, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. प्रश्न 109, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पैठण. प्रश्न 110, कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेषाकृती. प्रश्न 111, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे फर्ग्युसन कॉलेज. प्रश्न 112, नानासाहेबांनी कुठे स्वतःला पेशवा म्हणून घोषित केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कानपूर. प्रश्न 113, चेता संस्था ही कशाने बनलेली असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेतापेशी व चेताबंध.
प्रश्न 114, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर त्याचं योग्य उत्तर आहे रहमत खान याने. प्रश्न 115, कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बंगाल प्रांतात. प्रश्न 116, महालवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे वायव्य प्रांतात. प्रश्न 117, रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई व मद्रास प्रांतात. प्रश्न 118, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरु गोविंद सिंग यांनी. प्रश्न 119, वेद म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञान. प्रश्न 120, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 121, सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आशिया. प्रश्न 122, सर्वात लहान खंड कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 123, वाळवंट नसणारा खंड कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोप. प्रश्न 124, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्तंभा. प्रश्न 125, भारतातील सातपुडा पर्वतातील उंच शिखर कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे धूपगड. प्रश्न 126, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5 एप्रिल 1930. प्रश्न 127, मराठी भाषा व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे विल्यम कॅरी यांनी. प्रश्न 128, संत ज्ञानेश्वर यांनी कोणत्या ग्रंथावर टीका केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे गीता. प्रश्न 129, भारतीय दंड संहिताचा निर्माता कोण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मॅकॉले. प्रश्न 130, घटना समितीचे ॲग्रो इंडियन सदस्य कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रँक अँथोनी. प्रश्न 131, बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मीनाक्षी वाळके. प्रश्न 132, झाडे नायट्रोजन कोणत्या स्वरूपात ग्रहण करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे नायट्रेट. प्रश्न 133, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे कथील. प्रश्न 134, शेतीचा शोध कोणत्या युगात लागला? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवाश्म युगात. प्रश्न 135, हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. प्रश्न 136, ग्रामपंचायत इकडे कामाचे एकूण किती विषय असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 79. प्रश्न 137, घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 211. त्यामध्ये महिला 15 होत्या. प्रश्न 138, देशात संस्कृत पाठशाळा कुठे सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 139, माऊलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 140, गोवा यूथ लीग संघटना कोणी स्थापन केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर कुन्हा. प्रश्न 141, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला? तर त्याचं योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवा यांच्या काळात. प्रश्न 142, जगात सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशात. प्रश्न 143, नवी दिल्ली येथील संसद भवन कोणी तयार केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे एडविन लुटियन. प्रश्न 144, बाबासाहेब आंबेडकर कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 145, नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय कोणी जाळले? तर त्याचं योग्य उत्तर आहे बाख्तियार खिलजी याने. प्रश्न 146, पाल घराणे कोणत्या राज्यात होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 147, भारताचे प्राथमिक कायदा अधिकारी कोण असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे कायदा सल्लागार महान्यायवादी. प्रश्न 148, कर्करोग कशामुळे होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशींचे अनियंत्रित विभाजन. प्रश्न 149, महाराष्ट्र राज्यातील बिबट्यांसाठी सर्वात मोठा निवारा कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे माणिकडोह, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इथे. प्रश्न 150, प्रथिने कशापासून बनलेली असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲमिनो ॲसिड.
प्रश्न 151, कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बेहराम मलबारी यांच्या. प्रश्न 152, पाकिस्तान संकल्पनेचा जनक कोण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. प्रश्न 153, आगगाडी बनवण्यासाठी लागणारे लाकूड कोणत्या वृक्षापासून मिळवतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे सावर. प्रश्न 154, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या गावात झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे टेंभू सातारा इथे. प्रश्न 155, आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे तांबडा फॉस्फरस. प्रश्न 156, चहा उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन. प्रश्न 157, कॉफी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 158, पावसासंदर्भात किती अलर्ट जारी केले जातात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4. प्रश्न 159, युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 160, गोड चव जिभेच्या कोणत्या बाजूला समजते? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिभेच्या शेंड्यावरती. प्रश्न 161, आंबट व खारट चव जिभेच्या कुठे समजते? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिभेच्या दोन्ही बाजूला. प्रश्न 162, जिभेच्या कोणत्या साईडला कडू चव समजते? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिभेच्या पाठीमागच्या बाजूस. प्रश्न 163, लीलावती हा गणितावरील ग्रंथ कोणाचा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भास्कराचार्य यांचा. प्रश्न 164, प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकहितवादी यांनी. प्रश्न 165, उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रामोशी. प्रश्न 166, आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 167, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे घटते. प्रश्न 168, सिम कार्ड व क्रेडिट कार्ड यांना काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मार्ट कार्ड. प्रश्न 169, पिकलेल्या पपईत कोणते जीवनसत्व असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अजीवनसत्व. प्रश्न 170, सदोष शिक्षण पद्धतीमुळे कोणती बेकारी निर्माण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुशिक्षित बेकारी. प्रश्न 171, पिकलेल्या टोमॅटो कशामुळे लाल दिसतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे लायकोपिनमुळे. प्रश्न 172, मंडळ आयोगाने कोणाच्या आरक्षणाची शिफारस केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे इतर मागासवर्ग ओबीसीची. प्रश्न 173, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे तर राष्ट्रपती. प्रश्न 174, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 175, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी. प्रश्न 176, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. प्रश्न 177, रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ लहरी. प्रश्न 178, सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन कधी सुरू झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1973ला. प्रश्न 179, भारतातील पहिली तार सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता डायमंड हार्बर इथे. प्रश्न 180, स्त्री पुरुष यांना समान कामाचे समान वेतन हे कोणत्या तत्वामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये. प्रश्न 181, गोल्डन थ्रेशहोल्ड नावाचा कविता संग्रह कोणाचा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू यांचा. प्रश्न 182, विधवा विवाह या पुस्तकाचे लेखक कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न 183, शिंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न 184, लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? तर त्याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न 185, रशियन क्रांती कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1917ला. प्रश्न 186, पुल्लर लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 187, जगात सर्वाधिक मधुमेहींची संख्या कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन. प्रश्न 188, जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे थेरमिन.
प्रश्न 189, घटक राज्याचा घटनात्मक शासक प्रमुख कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 190, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 191, घटक राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य सचिव. प्रश्न 192, घटक राज्याचा प्रमुख कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. प्रश्न 193, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1957ला. प्रश्न 194, निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 118. प्रश्न 195, वनस्पतींच्या वाढीसाठी किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 92. प्रश्न 196, बँकेत धनादेश चेक वाचण्यासाठी काय वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे MICR. प्रश्न 197, संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारसीवरून रद्द करू शकते? तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्य विधानसभा. प्रश्न 198, द पायोली एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे PT उषा यांना. प्रश्न 199, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 200, पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4 मिनिटं. प्रश्न 201, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात समान वाव. प्रश्न 202, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे जॉन मथाई. प्रश्न 203, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर त्याचं योग्य उत्तर आहे षण्मुखानंद शेट्टी. प्रश्न 204, गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोकणी. प्रश्न 205, भारताची फुलराणी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सायना नेहवाल यांचे. प्रश्न 206, आपत्कालीन ग्रंथी कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अधिवृक्क ग्रंथी. प्रश्न 207, मानवी शरीरात कोणत्या भागात लिंफ पेशी तयार होतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लीहा. प्रश्न 208, कोणत्या तापमानावर सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केलचे मूल्य समान असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 40 अंश तापमानावर. प्रश्न 209, मलेरियामध्ये प्रभावित शरीराचा कोणता भाग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लीहा. प्रश्न 210, खानदेशची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे बहिणाबाई चौधरी. प्रश्न 211, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 212, राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे चित्रकला. प्रश्न 213, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. प्रश्न 214, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुष्टियुद्ध. प्रश्न 215, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतरत्न. प्रश्न 216, 1 मिलियन म्हणजे किती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 लाख. प्रश्न 217, बायचिंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न 218, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे पणजी. प्रश्न 219, मालगुडी डेज ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे RK नारायण. प्रश्न 220, नॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेच्या मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोम इथे. प्रश्न 221, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मॅग्सेसे. प्रश्न 222, ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे साहित्य क्षेत्र. प्रश्न 223, कोणास भारताची सुवर्ण कन्या असे म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे PT उषा यांना. प्रश्न 224, दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरंदाजी. प्रश्न 225, नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 226, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी. प्रश्न 227,
1091 ही हेल्पलाईन कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महिला. प्रश्न 228, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा हे. प्रश्न 229, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉक्सिंग. प्रश्न 230, थॉमस कप, उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न 231, टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोल्फ. प्रश्न 232, जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 जुलै. प्रश्न 233, बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे शहनाई. प्रश्न 234, भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉ. प्रश्न 235, श्रमेव जयते घोषवाक्य कोणी दिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 236, बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ढाका. प्रश्न 237, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हॉकी. प्रश्न 238, चेकमेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुद्धिबळ. प्रश्न 239, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी. प्रश्न 240, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस. प्रश्न 241, MC मेरी कोम हे कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्यातील. प्रश्न 242, IPL म्हणजे काय? इंडियन प्रीमियर लीग. प्रश्न 243, जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. प्रश्न 244, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. प्रश्न 245, ईडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 246, नाटो म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. प्रश्न 247, संयुक्त राष्ट्रसंघाचे UNO मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क येथे. प्रश्न 248, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोप खंडामध्ये. प्रश्न 249, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे JK रोलिंग. प्रश्न 250, अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नेल्सन मंडेला. प्रश्न 251, 31 मे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन. प्रश्न 252, तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे दलाई लामा. प्रश्न 253, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. प्रश्न 254, RK लक्ष्मण कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार. प्रश्न 255, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे यांचे. प्रश्न 256, हॉकी खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये प्रत्यक्ष किती खेळाडू मैदानामध्ये असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11. प्रश्न 257, ड्यूस हा शब्द प्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न 258, सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न 259, कोणाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 260, क्रिकेटचा चेंडू लागून रमण लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेशात. प्रश्न 261, सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 262, चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग 1969ला. प्रश्न 263, चंद्र प्रत्येक दिवशी किती मिनिटे उशिरा उगवतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 50 मिनिटे. प्रश्न 264, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 76 वर्षांनी. प्रश्न 165, भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्यभट्ट.
प्रश्न 266 महाराष्ट्रात कुठे अणुऊर्जा प्रकल्प आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तारापूर. प्रश्न 267 शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24. प्रश्न 268 आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मूलद्रव्यांचे अणुअंक. प्रश्न 169 विभवांतराचे एसआय एकक कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्होल्ट. प्रश्न 270 मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4. प्रश्न 271 प्रदूषण रहित ऊर्जा कुठून मिळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सौर गट पासून. प्रश्न 272 सर्व इंधनात कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 273 स्पॉट हे ऊर्जा स्रोत काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूगर्भ औष्णिक. प्रश्न 274 द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी कशाचा वापर करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे सौर शुष्क. प्रश्न 275 LPG मध्ये कोणते घटक असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन. प्रश्न 276 ध्वनीच्या तीव्रतेचे SI एकक काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डेसिबल. प्रश्न 277 ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्यात पोकळीतून. प्रश्न 278 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कशामार्फत होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अणुतरंगामार्फत. 279 थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात कारण पाण्याचे असंगत आचरण. प्रश्न 280 रडार यंत्रणा कशाचा वापर केला असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ लहरींचा. प्रश्न 281 कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाण्याची. प्रश्न 282 क्ष किरण म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्युत चुंबकीय लहरी. प्रश्न 283 जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे केंद्रकीय विखंडीकरण. प्रश्न 284 केंद्रकीय विखंडन यामुळे कोणती ऊर्जा निर्माण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर. प्रश्न 285 क्ष किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉन्टगेन यांनी. प्रश्न 286 कीपचे उपकरण काय तयार करण्यासाठी वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन सल्फाइड. प्रश्न 287 अग्निशामक साधनांमध्ये कशाचा वापर केलेला असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 288 संगमरवर हा कशाचा प्रकार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेटचा. प्रश्न 289 प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिप्सम. प्रश्न 290 फेरस सल्फेटला काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रीन व्हिट्रिऑल. प्रश्न 291 तुरटीचा वापर कशासाठी करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. प्रश्न 292 प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी कोणते आम्ल वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. प्रश्न 293 प्राचीन खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची संकल्पना केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 27. प्रश्न 294 आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेणू. प्रश्न 295 शून्य या अंकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर त्याचं योग्य उत्तर आहे वराह मिहिर. प्रश्न 296 पृथ्वी त्रिशूल व अग्नी या क्षेपणास्त्रांची निर्मिती कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. प्रश्न 297 बल्बच्या दिव्यात कोणती तार असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे टंगस्टनची. प्रश्न 298 सर्वात हलका वायू कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 299 उकळत्या पाण्याचे तापमान किती असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस. प्रश्न 300 भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ. प्रश्न 301 पाहूया केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुजवटी. प्रश्न 302 लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्ताशय पंडुरोग. प्रश्न 303 कोवळ्या सूर्यप्रकाशात त्वचेखाली कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ड जीवनसत्व. प्रश्न 304 रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे के जीवनसत्व.
प्रश्न 305, कोणते जीवनसत्व मेद द्राव्य असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे अ आणि ड जीवनसत्व. प्रश्न 306, मानवत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 43. प्रश्न 307, मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे XX. प्रश्न 308, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे लॅक्टोमीटर. प्रश्न 309, सस्तन प्राण्यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4. प्रश्न 310, धमन्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे शुद्ध रक्त. प्रश्न 311, राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्यात. प्रश्न 312, महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 313, गोसी खुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वैनगंगा. प्रश्न 314, गोसी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा जिल्ह्यात. प्रश्न 315, MTDCचा अर्थ काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. प्रश्न 316, भारतातील सर्वात महत्त्वाचे नावासेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये. प्रश्न 317, कोणते शहर महाराष्ट्राचे उपराजधानी म्हणून ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 318, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 319, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सांगली जिल्ह्यामध्ये. प्रश्न 320, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. प्रश्न 321, तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 322, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6. प्रश्न 323, अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धटेक. प्रश्न 324, गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यात. प्रश्न 325, महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 720 किलोमीटरचा. प्रश्न 326, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शेकरू. प्रश्न 327, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 338, पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अकोला. प्रश्न 329, महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9. प्रश्न 330, दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गवे. प्रश्न 331, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कराड व चिपळूण. प्रश्न 332, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 333, गोगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. हे गोगामल नसून गुगामल आहे. प्रश्न 334, पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सातारा. प्रश्न 335, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 336, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. प्रश्न 337, उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न 338, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 339, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर नाशिक इथे. प्रश्न 340, प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर इथे. प्रश्न 341, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1996ला. प्रश्न 342, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर.
प्रश्न 343, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1646 मीटर. प्रश्न 344, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 345, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 346, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर, अहिल्यानगर. प्रश्न 347, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे औष्णिक वीज. प्रश्न 348, महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा किल्ल्याचे सध्याचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायगड. प्रश्न 349, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर, अहिल्यानगर. प्रश्न 350, महाराष्ट्रातील नद्यांचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 351, महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17%. प्रश्न 352, विदर्भाला काय म्हटले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे वऱ्हाड. प्रश्न 353, भारताचे औद्योगिक राजधानी म्हणून कोणाला ओळखतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 354, भारताच्या पश्चिम किनारपट्टी समांतर असा कोणता पर्वत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. प्रश्न 355, सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न 356, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे साल्हेर. प्रश्न 357, टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाचगणी. प्रश्न 358, कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन वाहिनी कोणत्या नदीला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचगंगा. प्रश्न 349, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यातून. प्रश्न 360, गोदावरीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाथसागर. प्रश्न 361, कोयना नदीवरील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सागर. प्रश्न 362, महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारे एकमेव नदी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे तापी नदी. प्रश्न 363, कोणती नदी खोल घळईमधून वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 364, प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कुठे गोदावरीस मिळतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेवासे इथे. प्रश्न 365, कोकणचे हवामान कसे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सम व दमट. प्रश्न 366, महाराष्ट्र पठारावरील हवामान कसे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विषम व कोरडे. प्रश्न 367, महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंबेसरी. प्रश्न 368, महाराष्ट्रात वळवाचा पाऊस मुख्यत्वे करून कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर जिल्ह्यात. प्रश्न 369, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंबोली इथे आणि भारतामध्ये मौनीसराम इथे. प्रश्न 370, महाराष्ट्रातील सर्वात अधिक तापमान कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 371, वनस्पतींच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न 372, रेगूर मृदा कोणते पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कापूस. प्रश्न 373, कोणत्या मृदेमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे काळी मृदा. प्रश्न 374, जांभी मृदा कुठे आढळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत इथे. प्रश्न 375, अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे खानदेश इथे. प्रश्न 376, महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर इथे. प्रश्न 377, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुळेगाव इथे. प्रश्न 378, कोणत्या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे आयर्न पेरॉक्साईड. प्रश्न 379, जांभी मृदेत प्रामुख्याने कशाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे फळबाग.
प्रश्न 380, आर्द्र पानझडी अरण्यातील प्रमुख वनस्पती कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे सागवान. प्रश्न 381, महाराष्ट्राच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वने आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21%. प्रश्न 382, पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने किती टक्के वनांखाली असणे गरजेचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 33%. प्रश्न 383, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. प्रश्न 384, महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न 385, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आगपेटी तयार करण्याचे कारखाने कुठे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंबरनाथ, ठाणे व नागपूर इथे. प्रश्न 386, आगपेटी व काड्यांसाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेमल. प्रश्न 387, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वात मोठे कागदाची गिरणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बल्लारपूर. प्रश्न 388, विडी उद्योगासाठी कशाची पाने वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेंदू व आपटा. प्रश्न 389, कुसुम पळस वृक्षापासून काय तयार करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे लाख. प्रश्न 390, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वाघ. प्रश्न 391, कातडी कमावण्यासाठी या झाडाची साल वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिरडा. प्रश्न 392, कात निर्मितीच्या केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डहाणू रोड इथे. प्रश्न 393, आधुनिक पद्धतीचे वराह पालन केंद्र कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बोरिवली येथे. प्रश्न 394, गाईच्या दुधात कशाचे प्रमाण जास्त असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅरोटीन. प्रश्न 395, महाराष्ट्रात केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 396, महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे देवनार मुंबई येथे. प्रश्न 397, गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा व गोंदिया. प्रश्न 398, महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. प्रश्न 399, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मांजरी पुणे इथे. प्रश्न 400, महाराष्ट्रात ऊस उत्पादनात आघाडीचा जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर इथे. प्रश्न 401, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जवळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोराडी इथे. प्रश्न 402, भारतातील खनिज तेलापैकी 50% उत्पादन कोणत्या तेल क्षेत्रातून मिळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई हा या ठिकाणाहून. प्रश्न 403, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कशाचा वापर केला? प्रश्न 403, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कशाचा वापर होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे दगडी कोळशाचा. प्रश्न 404, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बल्लारपूर. प्रश्न 405, नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उरण रायगड इथे. प्रश्न 406, महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे तारापूर. प्रश्न 407, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे इचलकरंजीला. प्रश्न 408, महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. प्रश्न 409, देशात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 410, महाराष्ट्रातील तेल शुद्धीकरण कारखाने कोणत्या ठिकाणी आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे तुर्भे इथे. प्रश्न 411, लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 412, 113व्या घटना दुरुस्तीनुसार ओरिसा राज्याचे नवे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 413, केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुल्लापेरियार.
प्रश्न 414 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. प्रश्न 415 शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 416 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 417 खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 418 गीर, लाल सिंधी, जर्सी या कशाच्या जाती आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे गाय. प्रश्न 419 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कन्याकुमारी हे. प्रश्न 420 भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदीच्या. प्रश्न 421 कोणत्या शहरात राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 422 कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 423 संजीवनी, संपदा, कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऊसाच्या. प्रश्न 424 इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 425 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7वा. प्रश्न 426 भाषावार प्रांत रचनेनुसार पहिले राज्य कोणते अस्तित्वात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 427 हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8,848 मीटर. प्रश्न 428 मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 429 लडाख हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू व काश्मीर इथे. प्रश्न 430 नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम. प्रश्न 431 गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंह. प्रश्न 432 धवल क्रांतीचे जनक कोणास संबोधले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. प्रश्न 433 भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. प्रश्न 434 2011ची जनगणना कितवी जनगणना होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15वी जनगणना. प्रश्न 435 हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वली प्रकारचा. प्रश्न 436 बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 437 टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड इथे. प्रश्न 438 सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोविंद सागर. प्रश्न 439 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 440 झिरो माईल कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 441 बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 442 इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डेहराडून इथे. प्रश्न 443 भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे तारापूर येथे. प्रश्न 444 कोहिमा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागालँड. प्रश्न 445 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 446 बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 447 बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 448 भारतातील सर्वात लांब रेल्वेचा बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 449 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरु शिखर. प्रश्न 450 तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 451 भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा. प्रश्न 452 भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मोसमी वारे. प्रश्न 453 पॅके पागा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश.
प्रश्न 454, शीखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमृतसर इथे. प्रश्न 455, पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कापूस. प्रश्न 456, भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5 वर्षांनी. प्रश्न 457, भारतातील कोणता शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे जयपूर. प्रश्न 458, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चामडे उत्पादन. प्रश्न 559, फराक्का बॅरेजचा विवाद कोणत्या देशामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत बांगलादेशामध्ये. प्रश्न 460, भारतातील कोणते पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाणारे शहर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छोटा नागपूर. प्रश्न 461, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर त्याचं योग्य उत्तर आहे हत्ती बेट. प्रश्न 462, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार कशाचे डॉक्टर आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे डोळ्याचे. प्रश्न 463, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे काँग्रेस. प्रश्न 464, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावरती, जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यात. 465 प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न 466, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब. प्रश्न 467, पातळी चिंचेला कोणता टॅग मिळाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे GI टॅग. प्रश्न 468, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 245. प्रश्न 469, लातूर लातूर एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5% पेक्षा कमी. प्रश्न 470, लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1950. प्रश्न 471, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे नीलमताई गोर्रे. प्रश्न 472, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुजाता सौनिक. प्रश्न 473, पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशवे. प्रश्न 474, संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा. प्रश्न 475, भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 476, उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरोधात लढले? तर त्याचं योग्य उत्तर आहे निजाम. प्रश्न 477, सर्वात जास्त कालावधीत पंतप्रधान राहणारे व्यक्ती कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे. प्रश्न 478, भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. प्रश्न 479, UPIचे लॉंग फॉर्म काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युनायटेड पेमेंट्स इंटरफेस. प्रश्न 480, लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 481, संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई सब अर्बन. प्रश्न 482, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुश्रुत यांना. प्रश्न 483, अटल सेतू कोणत्या 2 जागांना जोडतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे दक्षिण मुंबई व नवी मुंबई या 2 जागांना. प्रश्न 484, T20 ICC विश्वचषक 2024 कोठे आयोजित झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज व USA. ते जिंकले आहे भारत देशाने. प्रश्न 485, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी काय वापरतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ECG. प्रश्न 486, भारतातील चलनी नोटांमध्ये कोणता सुरक्षा उपाय नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे बायोमेट्रिक स्कॅन. प्रश्न 487, 1 GB म्हणजे किती MB असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1024 MB. प्रश्न 488, INS शिक्रा हे नौदल तळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 489, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न 490, मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे दीपक केसरकर. प्रश्न 491,
नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई व कोलकाता इथे. प्रश्न 492. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे मंगल प्रभात लोढा. प्रश्न 493. मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 832. प्रश्न 494. अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक प्रस्तावित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे. प्रश्न 495. इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. प्रश्न 496. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 60 ते 70 लाख. प्रश्न 497. मुंबईत कोणत्या गोदीत युद्ध नौका बांधल्या जातात? तर त्याचं योग्य उत्तर आहे माझगाव गोदीत. प्रश्न 498. माउंट मेरी धार्मिक स्थळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांद्रा मुंबई येथे. प्रश्न 499. भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे विवेक एक्सप्रेस. प्रश्न 500. भारताचे पहिले महिला मिस वर्ल्ड कोणी जिंकली होती किंवा कोण होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे रीटा फारिया. अतिशय महत्त्वाचे असे आपण 500 प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.